इरा, मी हे तुला का दाखवते माहितीये? कारण हा जो बॅड माणूस आहे ना, त्याला ही स्ट्रॉंग गर्ल फाईट करते आणि माझी इरा पण स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे अशा बॅड माणसांना घाबरायचं नाही, फाईट करायचं. ओके? बघितलं श्वेता? दिस इज द पॉवर ऑफ युनिटी. हो ना मॅम, आज जे काही घडलं ते एखाद्या मिरॅकलपेक्षा कमी नाही. या मुलीच्या एका हाकेवर एवढी गर्दी जमा झाली. आहा, ही गर्दी नाही आहे श्वेता. गर्दीला दिशा नसते, हेतू नसतो. ही शक्ती आहे, खरी स्त्री शक्ती. इतके वर्ष ज्या पुरुषांनी बायकांना ऑब्जेक्टिफाय केलंय, सप्रेस केलंय, त्या सगळ्यांसाठी हे सडेतोड उत्तर आहे, आणि ते सुद्धा एका स्त्रीकडून. आणि हे सगळं फक्त स्पेशल क्राईम युनिटमुळे शक्य झालंय. तुला माहिती आहे श्वेता, ह्या स्पेशल क्राईम युनिट मधल्या प्रत्येक माणसात मला देव दिसतो. कारण बघ ना, आजच्या जगात एखाद्या व्यक्तीने मेकअप जरी केला तरी त्याला लाईक्स हवे असतात, व्ह्यूज हवे असतात. बट दीज पीपल, ही लोक निस्वार्थपणे स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःची आयडेंटिटी रिव्हील न करता देशाची सेवा करतायत. दे आर द रिअल सुपर हिरोज. खरंच या स्पेशल क्राईम युनिटला माझा सल्यूट आहे. आणि हा जो आवाज आहे ना, ही जी मुलगी आहे श्वेता, मला हिला भेटायचंय. पण मॅम, ती कोण आहे, तिचं नाव वगैरे आपल्याला कसं कळणार? एक्झॅक्टली, आपल्याला तेच शोधायचं आहे श्वेता. पण मॅम, तुम्हीच बोललात ना ते त्यांची आयडेंटिटी रिव्हील नाही करत म्हणून. मग ते आपल्यासमोर काय येतील? नाही, ऑफकोर्स आपण सुद्धा त्यांची आयडेंटिटी रिव्हील करायचीच नाही, तो हेतूच नाहीये. मला फक्त त्या मुलीचा चेहरा बघायचा आहे. मला तिला खूप मनापासून थँक्यू म्हणायचंय. कारण इराच्या वेळेला तिने जे केलं ते सोपं नव्हतं, आणि ह्या वेळेला सुद्धा तिने जे केलंय ते सोपं नाही. एक स्त्री म्हणून तर अजिबात सोपं नाहीये. पण आज ह्या स्त्रीमुळे सगळ्या स्त्रियांना कॉन्फिडन्स मिळालाय. इरा, लक्षात ठेव, जोपर्यंत अशा व्यक्ती या जगात आहेत ना, तोपर्यंत तू आणि तुझ्यासारखी प्रत्येक मुलगी सेफ आहे. यू ऑल आर सेफ. ओके?